जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज संध्याकाळी 4 वाजता पुणे युनिव्हर्सिटी येथे कॉक्रोच जनता पार्टीचे एक शांतीपूर्ण आंदोलन होणार आहे एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी. आमच्या या मुव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मुव्हमेंटला पाठिंबा देत आहेत. मी विश्वंभर सर आणि असीम सरांचं खास धन्यवाद करतो आज आल्याबद्दल. आणि मला पूर्ण गॅरंटी आहे की या दोघांच्या सपोर्टमुळे आमची मुव्हमेंट अजून स्ट्रॉंग होईल. आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत. जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे. ही सगळ्यात मोठी आजची आमची अनाउन्समेंट असणार आहे. थँक्यू. आता आणि सॉरी अजून एक गोष्ट, सोनम वांगचुक सर हे पण या मुव्हमेंटला जॉईन होणार आहे आज संध्याकाळी. ते लडाखवरून येणार आहेत अँड ही इज व्हेरी एक्सायटेड टू बी हिअर. आणि पुण्यातले जेवढेही लोक आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी खास करून यावं, कारण की सोनम वांगचुक पेक्षा मोठा एज्युकेशनिस्ट या देशात तरी दुसरा कोणी नाही. तुम्ही जे आंदोलन आज करताय विद्यापीठात, दिल्ली नंतर पुणेच का निवडलं, महाराष्ट्रातून पुणे का निवडलं आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठच का निवडलं, याच्यामध्ये काही वेगळा दृष्टिकोन होता? मला वाटतं की पुणे इज अन एज्युकेशन हब. पुणे हे माहेरघर आहे शिक्षणाचं आपल्या महाराष्ट्रात तरी, आणि त्याला ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट सुद्धा म्हणलं जातं. आणि माझ्यासाठी तो पुणे होम ग्राउंड आहे. मी स्वतः पुण्यात राहिलेलो आहे, स्वतः पुण्यात शिकलेलो आहे, त्यामुळं मी पुणे निवडलेलं आहे. आणि फक्त पुणेच नाही, नागपूरलाही मी जाणार आहे, त्याची प्लॅनिंग चालू आहे. जो मॅनिफेस्टो रिलीज केला जाणार आहे, त्या मॅनिफेस्टोमध्ये एक पक्षाचं ध्येय असणार आहे की आतापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही घोटाळे झाले किंवा पेपर फुटी झालेली आहे ते नक्की त्याच्यामध्ये मांडलं जाणार आहे. मॅनिफेस्टो नक्की कशामध्ये आधारित असणार आहे? भविष्यात होणाऱ्या एज्युकेशनमधल्या तुमच्या काही योजना आहेत की आतापर्यंत झालेले जे काही घोटाळे आहेत ते मांडले जातात? परीक्षांमध्ये जो काही घोटाळा होतोय, पेपर फुटी होतीये, त्याच्यावर काय काय करता येऊ शकतं त्याच्यावर तो मॅनिफेस्टो असणार आहे. हाऊ टू मेक द एज्युकेशन सिस्टम बेटर. जेव्हा आंदोलन केलं तेव्हा बाबासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही गेला. संविधानिक पद्धतीमध्ये ज्या ज्यावेळेस या देशात चळवळी झाल्या त्यावेळेस विरोधी पक्षाचा सुद्धा त्या सगळ्या चळवळीत सहभाग होता. तेव्हा क्रांती घडली. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन सुरू केले तुम्ही कुठेही संवाद करत नाही, म्हणजे संविधानिक पद्धतीने सरकारसोबत सुद्धा संवाद करणं गरजेचं आहे. तेही होताना दिसत नाही तुमच्या आंदोलनामध्ये. आणि विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षाची तुम्ही चर्चा करताय का? कारण त्यांचा सहभाग असणं हे देशासाठी महत्वाचं. सर, मी संवाद करण्यासाठीच अमेरिकेवरून दिल्लीच्या जंतर मंतरवर बसलेलो होतो. तर आता मी इतक्या दुरून आलेलो, मी संवाद करण्यासाठी आलेलो आहे. नाव द बॉल इज इन द कोर्ट ऑफ द गव्हर्नमेंट. विरोधी पक्षाशी आणि सरकारमधल्या काही लोकांशी